नमस्कार. आता आपण पाहत आहोत बहुजन शक्ती न्यूज. कुठली सूचना न देताना आम्हाला हातगाड्या काढायला लावलेलं आहे. या एवढ्या मोठ्या हातगाड्या माझे सगळे लहान मुलं आहे. आम्ही पोट भरायचं तरी कसं? याला आमदार खासदार जबाबदार आहे का? सरकारने काहीतरी आम्हाला सूचना द्यायला पाहिजे होती आधी. सगळे गोरगरीब लोक इथून तिथून ते हातावर मजुरी करणारे, त्यांनी कसे पोट भरायचे? माझे लहान पोरं आहे, त्यांचे पोट मी कसे भरायचे? माझी सासू एकटी आहे. याच्यावर काय निर्णय आहे सरकारचा? नगरपालिकेने आम्हाला काहीतरी हे द्यायला व्यवस्था करून द्यावी. माग पण अतिक्रमण आलं, आम्हाला त्या गाड्या लोटल्या जात नाही, तरी आम्ही लोटल्या त्या गाड्या कशा. मग आता आम्ही काय करायचं? आज आमचा आठवड्यातून एक दिवस धंद्याचा असतो. कर्मचारी येऊन दादागिरी करत त्या म्हणत्या लोटू का टाकू का, नगरपालिकेचे ट्रॅक्टर आणत्या. किती वर्षापासून धंदे करू राहिलो आम्ही, काय करायचं? द्यावं मग आम्हाला काहीतरी. आमदार खासदारांनी जागा करून द्यावी, धंद्याची लाईन बसून द्यावी. आम्ही मतदान करायचं दरवेळेस, त्यांना मतदान करायचं. मग आम्हाला काय फायदा आहे मतदान करून? आम्हाला आहे का काही धंदे पाणी करायला जागा? इतर गावांना पाहिलं तर सगळे सुविधा आहे, आमच्या कोपरगावात काय सुविधा आहे आतापर्यंत? मतदान करून झाले आता निवडून आले का ते जिकडं तिकडं होऊन जाते, कुठंच काही आम्हाला ठिकाणा लागत नाही. बाजारतळ्यात पाहिलं, बाजारतळ्यात दुकानी लावले का तिथं म्हणत्या मागं सरकून दुकानी घ्या. धंदे करायचे तरी कुठं? मग आम्हाला द्या ना काहीतरी तुम्ही सहकार्य करून. आम्ही घरी बसतो, आम्हाला घर बसले पगार द्या तुम्ही. दुकानदारी पण आमचे पोरं सोडून शिक्षण पाणी त्यांचे लग्न कार्य सगळं आम्ही घरी बसून करू. येणार नाही आम्ही काम धंदे करायला. असं अचानक मध्ये येत्या गाड्या उचलत्या नेत्या, कोणी असला नसलं. मागं पण आले, गाडी घेऊन काढून गेले. याच्यावर आम्ही काय करायचं? सगळे गोर गरीब लोक इथून तिथून रोजचे जेवढे काय त्यांना 500 रुपये धंदा होत असेल, त्याच्यात ते त्यांचं घर चालवत्या. वर्षापासून अतिक्रमण चालू आहे कोपरगावात, सारखं चालू आहे. 6 महिने अतिक्रमण येतं या कोपरगावात. आहे तरी काय एवढं या कोपरगावात? कुत्र्यावणी पळावं लागत उचलावं ठेवा. आमची मागणी आहे का आम्हाला कुठेतरी नीट व्यवस्थित जागा करून द्यावा, धंदे पाण्याची लाईन लावून द्यावा आमच्यासाठी. नाही, आता सध्याला तर आम्हाला नाही सांगितलं होतं. मागं वर्षापूर्वी सांगितलं होतं तुम्ही रोजच्या दुकानी लावणे, रोजच्या काढणे. पण आमच्याकडे कोणीच नाही. रोज काढून न्यायला, घरी न्यायला, आणायला आम्ही लांब राहतो, तिथून इथं येतो. रोजच्या रोज कशा दुकानी न्यायचे आणि कशा आणायचे आम्ही? नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून दुकानदारांना दादागिरीची भाषा. तुम्ही 50 वर्षापासून धंदे करू राहिले, तर तुमचे बंगले का तयार झाले नाही? अशा भाषेत गोरगरीब जनतेशी थट्टा. हीच आहे का नगरपालिका कर्मचाऱ्यांची भाषा? कोपरगावकरांकडून संताप व्यक्त. कोपरगाव शहरामध्ये प्रशासकीय राज असताना ज्या वेळेस 4 ते 5 वर्ष या शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही, त्यावेळेस प्रशासनानं कोपरगाव शहराचं अतिक्रमण काढलं, सुपडा साफ केला. छोटे मोठे जे व्यावसायिक होते, ज्यांचं त्या छोट्या मोठ्या व्यवसायावर पूर्ण कुटुंब चालायचं, मग घरामध्ये तरुण मुलं मुली असतील, त्यांचं शिक्षण असेल, घरातील वृद्ध असेल, त्यांचा दवाखाना असेल, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि प्रशासनानं संपूर्ण कोपरगाव शहरातलं अतिक्रमण काढून
कोपरगाव शहराच्या बाजारपेठेचा कणा मोडला. त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर अनेक जण दारोदारात गेले. अतिक्रमण मध्ये जे तुम्ही विस्थापित झाले तुम्हाला प्रस्थापित करू, तुमच्यासाठी जागेचं नियोजन करू, भोळ्या बाबड्या तुम्हाला मतदारांना सगळ्यांना येड्यात काढलं आणि आज कोपरगाव शहराचं अतिक्रमण काढतात. कलेक्टरच्या आदेशानुसार कलेक्टर साहेबांची 4 तारखेला मिटिंग आहे. त्याच्यात या गोरगरिबांना तुम्ही त्यांचं म्हणजे देशधोडीला लावणार का त्यांना? आज या मायबाप जनतेला या अतिक्रमण मध्ये दुःखी झालेल्या लोकांना कोण आहे, वाली कोण आहे? फक्त मत मागायला येणार, निवडून येणार आणि खुर्चीवर अंडे उभेला बसणार. हा नालायकपणा आता या सत्ताधाऱ्यांनी थांबवला पाहिजे, माझा आरोप आहे. जर तुम्ही सत्तेत आलात तर तुम्ही कलेक्टर साहेबांकडे जाऊन तुम्ही सूचना मांडू शकतात, विनंती करू शकतात. पुढे या लोकांनी एकदम परमनंट अतिक्रमण केलंय, पुढे भिंती बांधलेत, त्यांनी त्यांच्या गाड्याला चाक आहेत. अशा प्रकारे जर अतिक्रमण कोपरगाव शहरामध्ये राबवले जाते, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने विरोध करतो. प्रशासकीय राज असताना या ठिकाणी अतिक्रमण काढलं गेलं. त्यावेळेस कोपरगावचा छोटा मोठा व्यापारी त्याचं वाटोळ केलं, देशधोडीला लावलं. आणि आज जे सत्ताधारी ज्यांनी मोठमोठे अजेंडे काढले, आम्ही निवडून आल्यानंतर जे अतिक्रमण मध्ये विस्थापित झाले त्यांना प्रस्थापित करू, त्यांच्यासाठी खोका शॉप करू, त्यांच्यासाठी सिमेंटचे गाळे करू. आता तर उलट झालं. आज या ठिकाणी त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे, जे मुख्य रस्त्यावरील जे रहदारीला अडथळे होणारे कायम स्वरूपी केलेले अतिक्रमण आम्ही काढतोय, त्यांना सूचना देतोय. याबद्दल काय म्हणतात?